पृथू नावाच्या राजामुळं या पृथ्वीला पृथ्वी म्हटलं गेलं. तो पृथ्वीराजा झाला म्हणून ही पृथ्वी. महाराज भरत होते म्हणून या पृथ्वीला, या भूमीला भारत म्हटलं गेलं. महाराज दिलीप, महाराज पृथू, महाराज रघु, महाराज अज, महाराज दशरथ, ज्यांनी स्वर्गात देवतांना हरवलं, स्वर्गात देवतांशी सोबत युद्ध करायला मदत केली. काही सामान्याला जे झाले नाही त्या रघुवंशामध्ये. आणि त्या वंशावळीमध्ये, सूर्यवंशामध्ये एक तेजस्वी राजा झाला. त्याचा जन्मोत्सव आपण साजरा करतो. अयोध्या नरेश, सियावर भगवान श्री रामचंद्र. भगवान रामचंद्र या कुळात जन्मला आहे. हरिश्चंद्र राजा, मी कशा करता सांगतोय, हा हरिश्चंद्र राजा याच कुळात आहे. अयोध्येचा राजा आहे हरिश्चंद्र राजा. सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र स्वप्नी समग्र दान दिले. विश्वामित्र स्वप्नात आले, राजा मला दान दे. काय दान दे? राज्य दान दे. मग स्वप्नात दान दिलं राज्य. कशात दिलं? स्वप्नात दान दिलं. संकल्प सोडायचा म्हणून सकाळी विश्वामित्र समोरून आले, हातात मिश्री होती, राजा घासायला होता. विश्वामित्राने सांगितलं, थांब, रात्री राज्य मला दान दिले. नको कमी करा, रात्री मला राज्य काय केलंयस? दान दिले. त्याचा संकल्प सोड. आता सोडतो म्हणजे काळजी करू नका. दक्षिणा आणायला आत निघाले. विश्वामित्राने सांगितलं, दक्षिणा? अरे राज्य मला दान केलं, माझ्याच राज्यातली दक्षिणा कुठं मला दान करतो? मग काय करू नका, स्वतः जाऊन कोणी अंगावरची राजवस्त्र काढली. ऐका माझं, सोन्याचे अलंकार काढले, बाजूला ठेवले, अंगाला गवत लावलं. राजा हरिश्चंद्रानं बायकोच्या अंगाला गवत लावलं. तिचं नाव आहे तारा. आणि एक मुलगा आहे लहानगा, त्याचं नाव आहे रोहदास. त्याच्या अंगाला गवत लावलं आणि राजा गेला काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकण्याकरता. सुंदर होती तारा राणी म्हणून तिला वेशीचं गिराईक लागलं. ती पाया पडली तिच्या नवऱ्याच्या. लग्नाची झाली त्या दिवसापासून तुमची झाली. माझं काही बरं वाईट करा, अधिकार तुमचा आहे. मला विकू नका असं मी म्हणत नाही. तुम्ही दान केलंय राज्य, मी तुमची अर्धांगिनी. तुमच्यासारखा पती लाभला मी माझं सौभाग्य समजते. राज्य कशात दान दिलं? स्वप्नात दान दिलं. हे जागेपणी नीट ऐका, स्वप्नात दान दिलंय. तुम्ही देतात ना 10 रुपये, काल सांगितले दान करायचं, आधी सोडून गेला. स्वप्नात दान दिलं, काशीच्या बाजारात आले विकायला. तारा राणी म्हणते, मला विकू नका असं म्हणत नाही स्वामी, फक्त वेशीच्या घरात मला विकू नका. कुठे? ब्राह्मणाचं गिराईक लागलं. ते सांगतात, तारा आमच्या घरी स्वयंपाकाची सेवा करेल. आणि ते ब्राह्मणाच्या बरोबर तारा राणी जायला लागली. हातात हरिश्चंद्राच्या मोड पडलं आणि लहान लेकरू आईला कळावून मिठी मारता, आई आम्हाला सोडून चाललीस का ग? बाळा मला विकलं गेलं. रोहिदासाला समजून सांगते, आपल्या बाबाचा प्रण आपल्याला पुरा करायचा आहे ना. बापाच्या हाताला झटके देऊ लागला रोहिदास. बाबा मला आईसोबत जाऊ द्या ना. हो नाही जाता येणार तुला. आणि मग सारा समाज त्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी, तारा राणी समोर चालली, तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून, ताटातूट पाहून रडू लागतो. नका करू माय बाळा तुटी बघली ना दृष्टी आम्हासी. अहो नका ना त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करू. सगळ्यांना समजावल्यावर आईपासून लेकरू वेगळं झालं नाही. त्याच्या बरोबर पाठवून दिलं. दुर्वा फुलाची सेवा करेल म्हणून परत हातात मोल ठेवलं आणि स्वतःला हरिश्चंद्र राजाने विकलं. कुणाच्या घरी? डोंबा घरी. म्हणजे स्मशानाची प्रेत जळतात ना, ते राखायची नोकरी कुणी करते? हरिश्चंद्र राजा आहे. कुठला? अयोध्येचा राजा आहे. कुणी सामान्य आहे? दान कशात दिलं? स्वप्नात. तुकाराम महाराज त्यांनी स्वप्नात दान दिलं आणि ते सत्यात उतरवलं. त्याच्यापेक्षाही संत मोठे आहेत का? महाराज म्हणजे त्याच्यापेक्षाही मोठे का? दादोची एक जाणं. पुढचा प्रसंग बघतो, एका मिनिटात ऐका काय झालं. हरिश्चंद्र राजा त्या डोंबाच्या घरी स्मशानात प्रेत राखायला राहिला आणि ती तारा राणी स्वयंपाकाची सेवा करायची. एक दिवस सकाळची उजाडला आणि रोहिदासाला सांगितलं, जा दुर्वा फुलं घेऊन ये म्हणून. मित्रांच्या बरोबर तो लहानगा रोहिदास गेला. बांधावरून पडत होता, कमरे इतकं गवत पाडलेलं होतं. पळता पळता काळ्या भुजंगाने त्याच्या पायाला चावा घेतला. कडाडून साप चावला त्याच्या पायाला. धारा तिथे पुरग पडलं, तोंडातून लाळ येऊ लागली, डोळ्यातून पाणी आलं, प्राण सोडला रोहिदासाने. पोरं पळाली, रोहिदास मेला. रोहिदास मेला. तारा राणीने स्वयंपाक बाजूला टाकला, पळत चिपली. काय देवा आमच्यावरती दिवस दाखवले. राज्य केलं, नवऱ्यापासून ताटातूट झाली. एकुलते एक लेकरू होतं ते सुद्धा मेलं. बघायला आपल्या लेकरा करता पडू लागली. आवाज द्यायची, रोहिदासा. बांधावरून पडत होती, कमरेत के गवतात पायाला काहीतरी लागलं, खाली पडली. बघते तर स्वतःच्या मुलाचं शव.
स्वतःच्या मुलाचं शोक मांडीवरती घेतलं, ढसढसा रडली. त्याचे मुखे घेऊ लागली. रोहिदासा, अरे जगण्याचा माझा आधार होता, तू उठूच गेला. त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसू लागली, त्याचे पापे घेऊ लागली आणि गावातल्या लोकांना म्हणू लागली, कुणीतरी माझ्या मुलाची अंत्ययात्रा तरी करा. गावातल्या लोकांनी सांगितलं होणार नाही. कोणावरती प्रसंग आलाय? राजाची राणी ती एका नगरीची, कोणी सामान्य आहे का? तिच्या नवऱ्यानं स्वप्नात दान दिलंय. स्वप्नात. हा विचार आपण स्वप्नात सुद्धा करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि मग ते मूल घेऊन निघाली जाळायला. रात्रीची वेळ आहे, स्मशानात गेली. तिला वाटलं अग्नी पेटलाय, पण याचा अंत्यसंस्कार करायचा, गपचूप अग्नीत लोटून देऊ. अग्नीत लोटणार काळ्या भोर रात्री ते पोरग स्मशानात चिता जळते फक्त, आणि टाकणार तेवढ्या कुणीतरी आवाज दिला, ओ बाई पोरग टाकू नका. अंधारे डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही. एवढा कोण आलं झपाझपा कृती चालत तरी अंधारात दिसत नाही काय चाललंय काय नाही. अग्नी जळते, स्मशानात प्रेत जळतायत. बाबा माझं लेकरू टाकू द्या, एवढं माझ्याकडे काही नाही. बाई इथं जर प्रेत जळायचं असेल तर 125 तांदूळ द्यावे लागेल आणि 125 कापड द्यावं लागेल. इथला नियम आहे. बाबा माझ्याकडे द्यायला काहीच नाही हो, पण लेकरू जाळायचे म्हणून अंगावरची अर्धी साडी तिने काढली, फाडली, त्याच्या हातात दिली. तुम्हाला आता पोरग जाळता येणार नाही, तुम्हाला 125 तांदूळ द्यावाच लागेल. बाई तांदूळ दिल्याशिवाय पोर जाळू देणार नाही. आकाशातली वीज कडाडली आणि पांढऱ्या शुभ्र प्रकाशात पाहिलं, जी मुलगा हातात घेऊन होती ती अयोध्येची राणी तारा होती, आणि जो तिच्याकडे तांदूळ आणि कापड मागत होता तो अयोध्येचा राजा दशरथ होता. काय परिस्थिती. तारा, तांदूळ देऊ नको मला, मी एक दिवस उपाशी झोपेल, हे कापड माझ्या मालकाला द्यावं लागेल. बायकोच्या अंगावरची अर्धी साडी काढून घ्यावी लागेल, काढून कापड देण्याकरता. आणि मुलगा जाळण्याकरता एवढा खटाटोप करावा लागला. कशाचा परिणाम आहे? स्वप्नात दान दिलं त्याचा परिणाम आहे. गाव तुकाराम महाराज, या हरिश्चंद्र राजापेक्षाही मोठा दाता कोणी आहे का? महाराज म्हणले त्याच्यापेक्षाही माझे संत मोठे दाते. दाता तोची सांगितलं तरी तुमचा दाता श्रेष्ठ.